पाचोरा शहरात प्रभाग क्रमांक 8 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार श्री गणेश भीमराव पाटील व मीनाक्षी संजय एरंडे व लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेल्या सुनीताताई किशोर पाटील यांनी आज संघवी कॉलनी येथील स्वामी समर्थ केंद्र येथून प्रचाराचा नारळ फोडून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे। प्रभाग क्रमांक 8 हा संबंध पाचोऱ्यातील हाय प्रोफाईल वार्ड असून येथे निवडून येणे जिकरीचे काम असेल। मागील निवडणुकीचा आढावा घेता येथे भाजपचे विजयी उमेदवार होते, त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत या प्रभागातून बघावयास मिळणार आहे। मार्केट कमिटी सभापती गणेश भीमराव पाटील व मीनाक्षी संजय एरंडे हे शिवसेना पक्षाकडून रिंगणात उभे असले तरी त्यांना भाजपचे उमेदवार कितपत कडवे आव्हान देतील हे बघण्यासारखे असेल। मागील काळातील शिवसेना शिंदे गटाने केलेला विकास याच मुद्द्यावर उमेदवार प्रचारात आघाडी घेताना दिसत आहे, तर सदर 8 क्रमांक प्रभागाची मागच्या 9 वर्षाची अवस्था बघता जनता सावध निर्णय घेईल यात काही शंका नाही। अनेक वेळेस राजकारणात असे होत असते की एखाद्या प्रभागातून आपल्या अकार्यक्षमतेमुळे एखादा उमेदवार जर पुन्हा त्या ठिकाणी उभा न राहता दुसऱ्या वार्डात आपले नशीब आजमावत असेल तर राजकीय गणित नक्की हेच स्पष्ट करते की सदर उमेदवाराने मागील कार्यकाळात वार्डातील अनेक कामे जनहिताची जे असतील ती केलेले नसतील, त्यामुळे सदर वार्डातून त्यांना अपेक्षित यश मिळेल ही गॅरंटी नसल्याने उमेदवार बदलणे अथवा कुणाला तरी उभे करायचे म्हणून उभे करणे या बाबी राजकारणात नित्याच्या आहे। परंतु प्रभाग क्रमांक 8 मध्ये ज्याप्रमाणे प्रशासकीय कार्यकाळात देखील शिवसेनेने विकास कामे करून दाखवले ते नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत, परंतु जनता ही कुठल्या बाबींवर खुश होऊन मतदान करेल, प्रतिनिधी हा विकसनशील, कार्यक्षम आणि जनतेच्या हाकेला उभे राहणारा निवडेल हे आता जनता जनार्दनाने ठरवायचे आहे। किंबहुना पुन्हा ये रे माझ्या मागल्या असे घडू नये याचीही दक्षता जनतेनेच घ्यायची आहे। सदर प्रभाग क्रमांक 8 चा इतर वार्डाच्या तुलनेत झालेला मतिमंद गतिमंद विकास हा पुन्हा तसाच राहू द्यायचा की विकासाची उत्तुंग भरारी घ्यायची हे सर्वस्वी आता मतदारांच्या हाती असल्याने निकालातून ते स्पष्ट होणार आहे। सदर प्रभागात शिवसेनेची प्रचार रॅली ही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळताना दिसली, शिवाय येथील नागरिकांकडून धनुष्यबाणाचे रांगोळीचे चित्र देखील रेखाटताना बघितले। याचाच अर्थ येथे लोकांना विकास हवाय, त्यामुळे सध्या तरी शिवसेनेची बाजू या वार्डात भक्कम स्थितीत आहे असे तुर्तास म्हणणे चुकीचे होणार नाही।